ही मुलगी पण आली मिळवून तर टेस्ट कशी वाटली? त्यांना घेऊन येतो. नाही, तुम्हाला कशी वाटली? वेगळं वाटलं मला सगळ्यात म्हणून म्हटलं छान वाटली ना? वेगळं म्हणजे सुंदर. वेगळं अर्थातच थँक्यू म्हणून मी काय मला जे वाटलं त्याच्यावर माझी मुलगी आणि सून हे सगळं थँक्यू सर. थँक्यू. पण त्यावर आपण बिझनेस करायचा 100%. हॅलो, मी सायली मराठे. मी आहे कोल्हापूरमधील राजारामपूर येथील दुसऱ्या गल्लीमध्ये जॉकी वुमन्स वेअरच्या अगदी बाजूलाच नव्याने स्वाद पावभाजी आणि स्नॅक्स सेंटर म्हणून सुरुवात झालेलं आहे. याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष राजा वाणी यांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे. आणि इथं आल्यानंतर मी पावभाजी टेस्ट करून बघितली. पावभाजीची चव अगदी अप्रतिम आहे. या चवीपासून नक्की सिक्रेट काय आहे हे आपण त्याचे स्रोत या शॉपचे ओनर आहेत त्यांनाच विचारतो. सर जस्टच मी आता पावभाजीची टेस्ट केली. चव एवढी युनिक आहे आणि अप्रतिम आहे. तर त्या युनिक चवीपासून नेमकं सिक्रेट काय आहे काय सांगा तुम्ही? सोलापूरचा ब्रँड डायरेक्ट कोल्हापुरात आणलाय, काय नेमकं? त्याच्या चवीमागचं रहस्य म्हणजे स्वाद. सोलापूरचा स्वाद हा डायरेक्ट आपण कोल्हापूरमध्ये घेऊन येत आहोत, ते पण एक वेगळ्या स्वरूपात. आज आपण जे पावभाजी, आपली जी स्पेशालिटी आहे ते आहे पावभाजी. त्या पावभाजीमध्ये आपण जे मसाले आणि जे पण काही यूज करतो ते पूर्ण होममेड मसाले आहेत की ज्याच्यामुळं टेस्ट हे घरच्यासारखी येते आणि त्याच्यामधनं जळजळ वगैरे काही होत नाही. आणि विशेष म्हणजे आपण आपल्या पावभाजीमध्ये बटर हे वापरत नाही. आपण त्यासाठी वापरतो एक वेगळ्या प्रकारचं होममेड एक डेलिशियस जे पारंपरिक आपल्या इथे चालू आलेलं आहे असं एक पदार्थ जे तुम्हाला टेस्ट केल्यानंतर तुम्हाला नक्की लक्षात येईल की ती नेमकं काय आहे ते. त्यासाठी तुम्हाला ती टेस्टच करावी लागेल. मसाले आणि पाव जो तुम्ही असं म्हणजे हे केलेलं टेस्टी होतं त्याच्यामुळे खरं तरी जास्त टेस्टी वाटत होते. कारण इतर मी पावभाजी करताना कसं पाव एकदम असे कोरडे असतात आणि त्यालाच चव नसते, त्यामुळे ते काय भाजीमध्ये टाकलं त्याची चव येतच नाही. पावाचं जे टेस्ट आहे ना ते फक्त जे पारंपरिक इंडियन कल्चरचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे ती टेस्ट आहे. आणि ती टेस्ट काय आहे आणि तो प्रोडक्ट कुठला आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला एकदा पावभाजी टेस्ट करावीच लागेल. नक्कीच सगळ्यांनी व्हिजिट करा. मी पण आत्ताच टेस्ट केली आहे. एक नंबर आहे आणि विषय हार्ड आहे कोल्हापुरी भाषेत सांगायचं. थँक्यू.